त्याचे पाय माझे प्रीती, त्याचे पाय माझे चित्ती चित्ते, वाचे वरता शिवनामा, वाचे वरता शिवनामा, त्याचे पाय माझे प्रीती, त्याचे पाय
चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम तुका म्हणे शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारे कैकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम पांडुरंगा करू प्रथम संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा सुपन्देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमो शिवाय शिवनाम तया न बाधी क्रोध काम संत शिरोमणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून भगवान शंकराचं वर्णन करतात. विठ्ठल
निमित्तानं सुरू असलेल्या आपल्या या शरणापूर गावामध्ये हा जो सप्ताहाचा उत्सव, त्या उत्सवातील आजची ही जागराच्या कीर्तनाची सेवा आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी उपस्थित असणारी सर्व संत मंडळी, सर्व साधक मंडळी, सर्व भाविक, पंढरीश परमात्मा, ज्ञानोबा तुकोबा आदी संत, श्रीगुरु सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. अभंग नाथ महाराजांचा आहे आणि या अभंगातून सदाशिवाचं, महादेवाचं, भगवान शंकराचं वर्णन केलेलं आहे. वर्णन करणारे नाथ महाराज आहेत आणि वर्ण्य विषय हे भगवान शंकर आहे. आता नाथ महाराज वर्णन करतात आणि भगवान शंकराचं वर्णन करतात म्हटल्यानंतर थोडीशी शंका येते की नाथ महाराज तर पांडुरंगाचे भक्त आहेत. पांडुरंगाने ज्यांच्या घरी सेवा करावी, पांडुरंगाने ज्यांच्या घरी पाणी भरावं, एवढी एकविधता, एकनिष्ठता, एकनिष्ठ भक्तीत नाथ महाराजांची होती. आणि असे नाथ महाराज पांडुरंगाला सोडून सदाशिवाचं, सांबमूर्तीचं, शंकराचं, महादेवाचं वर्णन कसे करू लागलेले आहेत, अशी काय येते शंका येते. तर त्याचं थोडक्यात उत्तर असं आहे, तर भगवान शंकर आणि पांडुरंग परमात्मा हे दिसायला जरी दोन असले, दिसायला जरी वेगळे दिसत असले, तरी हे असायला मात्र काय आहेत, एक आहेत. एक दिसतात दोन, पण ते दोन नाहीत, त्यांच्यात भेद नाही असं संत सांगतात. हरी हरा हरिहरामध्ये हरी म्हणजे भगवान विष्णू म्हणजे पांडुरंग आणि हर म्हणजे भगवान शंकर, यांच्यामध्ये भेद नाही. त्यामुळं तुम्ही वाद घालू नका. आपल्या वारकऱ्यात नाहीत वाद घालीत, कारण आपल्या वारकऱ्यामध्ये हरी आणि हाराला एक मानलं जातं. पण असेही लोक या जगामध्ये आहेत, असेही संप्रदाय आहेत की जे शिवाचे उपासक आहेत त्यांचे विष्णूला मानत नाहीत, जे विष्णूचे उपासक आहेत आणि जे शिवाला मानत नाहीत. पण असा जो समाज आहे, अशा समाजाला संत सांगतात की बाबांनो, तुम्ही विनाकारण वाद घालत बसू नका, कारण शिव आणि विष्णू, हरी आणि हर हे दोघं एक आहेत, त्यांच्यात भेद नाही. एका नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, छप्पा आणि काटा. काट्याकडून पाहिलं तरी तेच नाणे आणि छप्प्याकडून पाहिलं तरी तेच नाणे. तसं चतुर्भुज रूप पाहिलं तरी तेच तत्व आहे. आणि तीन डोळे असलेलं, गजचर्म व्याघ्रांबर असलेलं, वासुकी हार असलेलं ही तेच तत्व आहे. हे रूप वेगवेगळे आहेत, त्या रूपाच्या आत
असणार जे तत्व आहे ते एक आहे, एक उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग, एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई विठ्ठल विठ्ठल म्हणजे शिवाचे उपासक ते गंध आडवाच लावणार, ते घरात सारवताना सुद्धा ना, पूर्वी होत ते, आता सारवायचं राहिलंच नाही म्हणा, आता फरशा झाल्या सगळीकडं, ते पोतरा फिरविताना सुद्धा आडवाच फिरवणार, आणि वैष्णवाचे असले की ते उभाच. म्हणजे असे पूर्वी असे भांडणं असायचे, वाद असायचे. शिव उपासक असतील तर ते वैष्णवात मुली सुद्धा देत नव्हते, वैष्णव असतील तर शिव उपासकामध्ये मुली देत नव्हते. म्हणजे असा पूर्वी वाद होता, अजूनही आहे नाही असं नाही. पण संत सांगतात की हा वाद घालू नये, कारण हरिहरामध्ये काय नाही, भेद नाही, भेद. कारण हरी हराचं अखंड चिंतन करतो आणि हर हरीचं अखंड चिंतन करतो. एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदय. म्हणून हरी आणि हर हे एक असल्यामुळं पांडुरंगाचं वर्णन केलं काय आणि शिवाचं वर्णन केलं काय, हराचं वर्णन केलं काय, काही फरक पडत नाही. उलट शंकराचं वर्णन केलेलं पांडुरंगानं ऐकलं तर पांडुरंग लवकर प्रसन्न होतो. म्हणून पांडुरंगाच्या समोर जाऊन भगवान शंकराची स्तुती करावी आणि भगवान शंकराच्या जवळ जाऊन विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात. विठ्ठल आता शिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये जागराचं कीर्तन आहे आणि मग जागराच्या कीर्तनामध्ये शंकराचं वर्णन करायचं नाही तर मग कोणाचं वर्णन करायचं. आणि म्हणून महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये रात्रीचा विशेष पर्व काळ आहे. शिवरात्रीचं व्रत जे असतं ते दिवसभर उपवास, भगवान शंकराचं पूजन आणि रात्री जागरण, हरिकथा किंवा हराची कथा, अशा प्रकारचा हा व्रताचा विधी असतो. आणि मग त्या आपण सगळे उपासक आहोत, हरिहराचे उपासक आहोत आणि त्यामुळं सगळे आपण व्रत करणारे असल्यामुळं हा रात्रीचा पर्व काळ आहे, विशेष पर्व काळ आहे. इतर वेळेला केलेलं अनुष्ठान आणि या पर्व काळामध्ये केलेलं अनुष्ठान हे करोडोपटीनं फल देत असतं. इतर वेळेला तुम्ही जर एक माळ फिरवली आणि पर्व काळात जर एक माळ फिरवली तर पर्व काळामध्ये फिरवलेली एक माळ ते करोडो फिरवलेल्या माळेचं फल देत असतो. हा पर्व काळ विशेष असतो. हा शिवरात्रीचा आहे, शिवाची रात्र ही. आणि म्हणून भगवान शिवाचं वर्णन करण्यासाठी नाथ महाराजांचा अतिशय गोड असणारा, जवळजवळ सगळ्यांच्या परिचयाचा असलेला, सोपा असलेला, जरी वाचून पाठ नसला केला तरी कानपाठ तरी असलेला अशा प्रकारचा हा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. विठ्ठल शंकराची अतिशय गोड अशा प्रकारची स्तुती नाथ महाराज करतात अभंगाच्या प्रथम. शिव भोळाच्या
शंकराचं महादेवाचं वर्णन करत असताना भगवंतांना शिव अशा प्रकारचं संबोधन नाथ महाराजांनी वापरलेलं आहे. भगवंताचं एक शिव अशा प्रकारचं नाव आहे. शिव शब्दाचा अर्थ आहे सुख स्वरूप. शिव म्हणजे सुख, आनंद, आणि आनंद हे देवाचं स्वरूप आहे. भगवान शंकर हे आनंद स्वरूप आहे. आनंद वेगळा आणि शिव तत्व वेगळं असं नाही. जो आनंद आहे तोच शिव आहे, आणि जो शिव आहे तोच काय आहे? आनंद आहे. आनंद जे सत्य आहे ते चित आहे, जे चित आहे तेच आनंद आहे, आणि त्यालाच शिव म्हणतात. सत्यम शिवम सुंदरम विठ्ठल. असा असणारा हा शिव, त्या शिवाला एक विशेषण नाथ महाराजांनी लावलेलं आहे, भोळा. भगवान शंकराचं वर्णन करत असताना, शिवाचं वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात की भगवान शंकर हे, भगवान शिव हे कसे आहेत? भोळे आहेत. भोळे. शिव भोळा चक्रवर्ती विठ्ठल. नाथ महाराज भोळा म्हणतात देवाला. आपणही म्हणतोच ना भोले बाबा, भोळा. आता एक पद पण आहे बघा मराठीतलं काहीतरी एक, माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची. आता काही संतांचं नाही, कुठं वाचलं नाही, पण असं ऐकलंय ते, भोळ्या शंकरा. अर्थात संतही देवाचं वर्णन करत असताना काय म्हणतात? भोळा. देवाला भोळा म्हटलेलं आहे. तेव्हा भोळा म्हणजे काय? व्यवहारामध्ये आपण भोळा शब्दाचा अर्थ वेगळा करत असतो. येडपट. काय असतो? येडपट. आमचा जावाई भोळा म्हणतात. भोळा म्हणजे काय? येडपट असतात. पण आता ती जावायला येडपट कसं काय म्हणता? म्हणून काय म्हणायचं? भोळा विठ्ठल. जगाचा जो मालक आहे तो येडपट असतोय. सर्वज्ञ असतो. श्रुती ज्याचं वर्णन करत असताना हा सर्वज्ञ, हा सर्वविद म्हणून ज्याचं वर्णन करते तो सर्वज्ञ आहे, तो सर्वविद आहे, सगळं जाणणार आहे, तो येडपट असतो. आणि तरी संत भोळा म्हणतात. म्हणजे भोळा, इथं संत ज्या वेळेला देवाला भोळा म्हणतात त्यावेळेला त्या भोळा शब्दाचा अर्थ आपण जसा येडपट म्हणतो ना तसा नाहीये. भोळा शब्दाचा अर्थ आहे निष्कपट. भोळा शब्दाचा अर्थ आहे भेदभाव न करणारा. त्याच्याकडे कुणीही जा तो भेदभाव करत नाही, आणि कसलंही मनामध्ये आत अंतःकरणामध्ये देव कपट ठेवत नाही. कुणीही गेला की त्यांना वरदान देतो. विठ्ठल आणि भावानं नुसती भक्ती केली, मग कशी केली तर लगेच प्रसन्न होतो, तात्काळ प्रसन्न होतो. आणि
कसलाच विचार न करता भरपूर देतो, म्हणेल मागेल ते देतो. म्हणून भगवान शंकराला काय म्हणतात? भोळा. भोळा. देवाला प्रसन्न करण्याकरता फार काय द्यावं लागत नाही. काही नाही दिलं, नुसतं त्याचं नाव जरी घेतलं, नुसतं वर्णन जरी केलं तरी तो काय होतो? प्रसन्न होतो. म्हणून त्याला आशुतोष म्हणतात. फार फार थोडं जरी दिलं, थोडी जरी भक्ती केली तरी तो काय होतो? प्रसन्न होतो. म्हणून देवाला भोळा अशा प्रकारचं म्हणतात. आणि त्या दक्षानं किती निंदा केली हो देवाची, पण तरी दक्षाला वरदान दिलं. म्हणून भगवान देवाला भोळा म्हणतात. विठ्ठल दक्ष माहिती असेल ना? दक्ष म्हणजे कोण होता? सासरा. कोणाचा? महादेवाचा सासरा होता. आणि पुन्हा शिवनिंदक होता. द्वेष करायचा तो भगवान शंकराचा. इतका द्वेष करायचा, फारच द्वेष करायचा. शत्रूच म्हणायचा भगवान शंकराला तो. त्यांनी यज्ञ ठेवला होता, यज्ञ ठरवला होता. सगळ्या देवांना आमंत्रित केलेलं होतं. आणि सगळ्या देवांना आमंत्रित केलं, महादेवांनाच आमंत्रित नाही केलं होतं. ते यज्ञासाठी आकाशातून सगळे विमान देवांचे चाललेले पाहिले. कुणी? सतीनं. विमान चालले. एका विमानाला थांबवलं, विचारलं कुठं चालले तुम्ही? ती म्हणे आई साहेब तुम्हाला माहित नाही? म्हणे नाही. कुठं चालले? ते म्हणे तुमच्या तर बापाच्या घरी चाललो. कशाला? यज्ञ. वाजपेयी यज्ञ झाला, आता बृहस्पती सौ यज्ञ आहे. आम्हा सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे, निमंत्रण दिलेले आहेत. आणि म्हणून आम्ही दक्षाच्याच घरी चाललोय. तुम्हाला माहित नाही? म्हणे नाही. गेले सगळे ते देवाचे म्हणून. सतीला वाटायला लागलं आपल्या बापाच्या घरी यज्ञ आहे आणि आपल्याला निमंत्रण नाही. भगवान शंकराजवळ सती गेली आणि सतीनं सांगितलं हो तुम्हाला माहित झालं का? म्हणे काय? आता काय म्हटल्यानंतर अहो यज्ञ आहे. म्हणजे कुठं? मग माझ्या बापाच्या घरी असं नाही म्हटलं सतीनं. मग तुमच्या सासऱ्याच्या घरी. कारण माझ्या बापाच्या घरी जर म्हटलं तर मग कदाचित मग जाऊ देणार नाहीत. पण मग त्यांचा संबंध लावला म्हणजे काय होईल? मग जाऊ देतील वास. म्हणून तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ असं असेल म्हणे. नाही पण असेल नाही, आपल्याला गेलं पाहिजे. गेलं पाहिजे म्हणजे का बरं? आपला गेलं पाहिजे हे खरं, पण आपल्याला निमंत्रण नाही. आणि निमंत्रण वाचून कुठं जाऊ नये. पण मग आपल्याला निमंत्रणाची काय गरज आहे? निमंत्रण वाचून कुठंच जात नसतात का? नाही, जात असतात. पण जिथं प्रेम आहे तिथं निमंत्रण, जिथं प्रेम आहे तिथं निमंत्रण नसलं तरी मनुष्यानं जाव. असं काय म्हणता तुम्ही? दक्ष तुमचे सासरे आहेत, तुम्ही जावाई आहात आणि प्रेम नाही असं कसं काय म्हणता? नाही म्हणे, ते सासरे जरी असले मी जावाई जरी असलो तरी प्रेम राहिलं नाही म्हणे. का बरं नाही राहिलं? आणि मग भगवान शंकराने ती गोष्ट सगळी सांगितली, घडलेली. सती हे असं एक घडलं म्हणे, प्रसंग घडला. तुला मी सांगितलं नाही, तुला त्याची कल्पना नाही. सगळ्या प्रजापतींची सभा होती. सगळे प्रजापती. आणि त्या सगळ्या प्रजापतींचा अध्यक्ष कोणाला बनवलेलं होतं? दक्षाला बनवलेलं होतं. प्रजापतींचा अध्यक्ष होता. आणि सभा भरणार होती आणि सगळे त्या सभेमध्ये सगळे प्रजापती आलेले होते. ब्रह्मदेव होते. मी त्या सभेमध्ये बसलेलोच होतो. दक्ष काय आलेला नव्हता. आता तो प्रजापतींचा तो अध्यक्ष आहे. आणि सभा सुरू होण्यासाठी सगळे प्रजापती महाराज दक्षाची वाट पाहत होते. वेळ होता अजून. आणि मग आम्ही वेळ वाया घालवित नाही, चिंतन करत होतो.
माझी वृत्ती चिंतनामध्ये, प्रभूच्या भगवंताच्या चिंतनामध्ये माझी गळून गेलेली होती. तेवढ्यात दक्ष आला. दक्ष आल्यानंतर सगळे प्रजापती उठले. सगळ्यांनी उठून आदर सत्कार केला, सगळ्यांनी नमस्कार केला. आता सगळे उठले, त्यांनी पाहिलं त्याच्यामुळे उठले ते. मी तिथंच बसलेलो होतो, मी काय उठलो नाही. आणि मी उठलो नसल्यामुळं, दक्षाचा आदर केला नसल्यामुळं दक्षाला राग आला. ब्रह्मदेवही तिथं होते, ब्रह्मदेवही उठले नाही. पण ब्रह्मदेव उठले नाही त्याचं त्याला काय वाटलं नाही, कारण ब्रह्मदेव दक्षाचा बाप आहे. ब्रह्मदेव नाही उठले त्याचं काय नाही वाटलं, पण मी उठलो नाही त्याचा राग आला. जावाई आहे, आपण त्याला मुलगी दिली, कन्या दिली, आणि तरी तो आपला आदर करत नाही. त्याचा राग आला आणि जे नाही नाही ते दक्ष बोलू लागला. हे असाच आहे, याला व्यवहारच नाही. हा वेदाला सोडूनच वागतो, हा माणसात राहतच नाही, भुताडातच राहतो, आमकं करतो, तर हे करतो, ते करतो, असं तसं बरंच त्यांनी निंदा केली. जे बोलू नये अवाच्य अशा प्रकारचं बोलला, बोलतच राहिला. आणि मग आता शिवाची निंदा घडली. तिथं भगवान शंकराच्या सोबत नंदी होता. आता मालकाची एवढ्या सभेत सगळ्याच्या समोर निंदा चालल्याच्या नंतर नंदी कसा काय गप्प बसन हो. नंदी उठला, काय म्हणे दक्षा, काय आमच्या मालकाचा गुन्हा आहे? काहीच गुन्हा नाही ना. आमचे मालक म्हणजे भगवान शंकर भगवत चिंतनामध्ये त्यांची वृत्ती असल्यामुळं, ध्यानस्थ असल्यामुळं, तुम्हाला पाहिलं नसल्यामुळे ते उठले नाहीत. काय बिघडलं? काय निंदा करायची काय गरज आहे? ते नंदीला काय ते सहन झालं नाही. मग नंदीनं शाप दिला. लय अहंकाराने माजल्याने बोकडासारखा तू हे करतोस, तुला आयुष्यात कधी तत्वज्ञान होणार नाही. विषय लंपट होशील आणि तुला बोकडाचं मुख लागेल. असे 3 शाप दिले हो नंदीनं. कुणाला? दक्षाला. आणि दक्ष निंदा करत असताना, शिवाची निंदा करत असताना, त्या सभेमध्ये असणारी जी काही इतर ब्राह्मण मंडळी होती, काही असे प्रोत्साहित करायचे, चालू द्या चालू द्या, आजपर्यंत यांना कोणी बोललंच नाही ना, चालू द्या. ज्यांना कोणी कधी कोणी बोलत नाही ना, त्यांना जर कोणी बोलायला लागलं लोकांना लय मजा वाटते. भगवान शंकरांना आजपर्यंत कोणी बोललं का हो? आणि मग दक्ष बोलायला लागला, काही ना बरं वाटलं ना ते. चालू द्या चालू द्या असं अनुमोदन द्यायचे. आणि ते नंदीनं पाहिलेलं, त्यांना शाप दिला, त्या ब्राह्मणाने शाप दिला. त्यांना असा शाप दिला की तुम्ही वेदाचं अध्ययन कराल, तपश्चर्या कराल, पण त्याच्यातून तुम्हाला फलश्रुती फक्त पोटच भरावं लागेल, आणि तुम्ही काही खायलाच लागाल. आयुष्यभर तुम्ही दरिद्री राहणार, तुम्हाला याचक वृत्तीनंच राहावं लागेल. असे 3 शाप दिले ब्राह्मणांना, 3 शाप दिले दक्षाला. तिथं भृगु ऋषी होते. भृगु ऋषी खूप कडक होते. भृगु ऋषी ते म्हणे, दक्षाने निंदा केली, ज्याने अनुमोदन द्यायचं त्याने अनुमोदन दिलं. आता ज्याने आम्ही काहीच केलं नाही, ज्या ब्राह्मणाने गुन्हा केला त्यांना शाप द्या ना. सगळ्या ब्राह्मणाला कशासाठी खावा बाबा, किडे कशाला हे करता? त्यांना ते सहन नाही, त्यांनी मग शाप दिला. विनाकारण आम्हाला ब्राह्मणाला तुम्ही शाप देता, आम्ही तुम्हाला शिवभक्ताला शाप देतो. दिला नंदीला शाप. सगळ्या शिवभक्ताला, सगळे शिवाचे भक्त आघोरी होतील म्हणजे, सगळे वेद बाह्य अशा प्रकारचं आचरण करतील, सगळे भस्म अंगाला लावून सगळे आगोरी अशा प्रकारचे साधना करतील. दिला शाप. सगळी शापाशापी झाली. भगवान शंकरांनी सगळं पाहिलं, कोणाला काहीच बोलले नाही, निर्विकार. दक्षाने निंदा केली, दक्षाला काही बोलले नाही. नंदीनं दक्षाला शाप दिला तरी काही बोलले नाही. ब्राह्मणाला शाप दिला तरी काही बोलले नाही. ब्राह्मणाने नंदीला सगळ्या शिवगणांना शाप दिला तरी त्यांना काही बोलले नाही. शांत चित्तानं सगळं ऐकून घेतलं. तिथून पुन्हा उठून आले, घरी आले. घरी म्हणजे आपल्या स्थानी. पण तरीही काही नाही. सतीलाही काय बोलले नाही. नाही तर एखाद्या
जर सासऱ्याने एवढी निंदा केल्याच्या नंतर घरी आल्यानंतर बायकोला काय केलं असतं, भाजून खाल्लं असतं. पण तुझा बाप मला असं बोलला असं सुद्धा भगवान शंकर कधी सतीला बोलले नाही. भगवान शंकराने सांगितलं, सती असा प्रसंग घडला, त्याला खूप दिवस झाले, पण मी कधी तुला बोललो नाही. आज तो बोलण्याचा प्रसंग आला म्हणून तुला बोलणार नव्हतो, पण तू विचारलं म्हणून सांगतो की त्याचं आणि आपलं आता प्रेम राहिलं नाही. तो माझा द्वेष करतो आणि तू माझी झालेली असल्यामुळं, माझा तो द्वेष करत असल्यामुळं तुझाही द्वेष करतोय आणि तू आता तिथं जाऊ नकोस. सतीला वाटायला लागलं असं कसं काय, बापाच्या घरी यज्ञ, बाकीच्या सगळ्या देवी देवता सगळ्या चालल्यात, सगळे निघाले, तर आपण जायचं नाही, कसं कसं काय जायचं नाही, जावं वाटायला लागलं तिला. असं मायाला जावंच वाटतं ना, कोणत्या स्त्रीला कोणाला जावं वाटत नाही. आपण जर गेलो, बहिणी भेटतील, मावश्या भेटतील, माहेरचे सगळे लोक भेटतील असं वाटायला लागलं. आणि मग सती हुळ करायला लागली. भगवान शंकराने काही आज्ञा दिली नाही, जावं तर वाटायला लागलं, पण भगवान शंकराची आज्ञा घेतल्याशिवाय तर जाता येत नाही. आणि मग भगवान शंकरांनी जाणलं नाही जाऊ द्यावं, सती हुळ करून मरणार. जाऊ दिलं, भगवान शंकरांनी जाणलं तिथंही सतीचा अपमान होणार आणि सतीचं काय होणार, मरण होणार. भगवान शंकरांनी सांगितलं जे होईल ते होईल, आपण तिला आज्ञा द्यावी. आणि मग भगवान शंकरांनी आज्ञा दिली. सती निघाली. सती बरोबर काही शिवगण पाठवले. ज्या ठिकाणी यज्ञाचा मंडप होता त्या यज्ञ मंडपाजवळ यज्ञ चालू असताना ज्या वेळेला सती गेली, शिवगण सोबत होते ना, ते शिवगण चालत असताना ही धूळ उडायला लागली. कोण येतंय, कशाची धूळ उडते म्हणून लोकांनी ज्या वेळेला पाहिलं, सती आलेली पाहिली, त्या दक्षानं सतीकडं असं पाहिलं सुद्धा नाही. सती समोर गेले तर त्यांनी तोंड फिरवलं. सतीजवळ कोणी जाईना, कोणी विचारेना, कधी आलीस काय, आगत भगत काहीच नाही. आई जवळ जाईना, मावशी कोणी बोलाना, कोणी बहीण जवळ जाईना. आणि मग ती अपमानित झाल्यासारखं तिला झालं. आणि मग तिला शब्द आठवले. भगवान शंकर सांगत होते, सती जाऊ नकोस, आता दक्षाच्या अंतःकरणामध्ये माझा द्वेष असल्यामुळं आणि तू माझी झाल्यामुळं आता तुझ्याविषयीही त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम राहिलं नाही आणि तू तिथं जाऊ नकोस. आणि मग सती दक्षाच्या समोर गेली आणि दक्षाला सांगायला लागली, महाराज दक्ष, तुम्ही शिवाची निंदा केली, भगवान शंकराची निंदा केली, बरीच निंदा केली ना. हा स्मशानातच राहतो, अंगाला भस्मच लावतो, गळ्यात मुंडमाळाच काय घालतो, स्मशाने श्वाक्विडास स्मरहर पिशाच्या सहचरास चिता भस्म लेपह काय स्वगपी नुकरोटी परिकरह. चिताभस्म आणि माणसाच्या मुंडक्याच्या माळा गळ्यामध्ये घातलेल्या, वासुकी हार, हे सगळं अमंगलच ना हो. आपलं नरहरी महाराजांनी पण वर्णन केलेलंच आहे ना. काय नरहरी महाराजांचा अभंग आहे बघा तो, गज चर्म व्याघ्रम. सुरुवात काय त्याची, भस्म ओटी रुंडमाळा, गळा रुंडमाळा खापर फुलाच्या नाही. इतर देवी देवतांच्याही गळ्यात माळा असतात, पण ते कशाच्या असतात, फुलाच्या माळा असतात. भगवान शंकराच्या गळ्यामध्ये मस्तकाच्या माळा, रुंड माळा, खापर हस्तकी, गज चर्म व्याघ्रांबर. अंगावर सगळं कपडे बिपडे नाही, हत्तीचं आणि ते ओला असलेलं कातड. चर्म म्हणजे काय, व्याघ्रांबर आणि व्याघ्रांबर गुंडाळलेलं.
सगळ्या अंगाला भस्म. भस्म म्हणजे यज्ञातलं नाही, चिता भस्म. मेलेली माणसं जळलेली जी राख असते त्याला चिता म्हणतात आणि ते चितेचं भस्म सगळ्या अंगाला लावलेलं म्हणजे सगळं अमंगल असं आचरण, असं तो दक्ष सांगत होता. आणि मग त्याचं निराकरण सतीनं केलं. दक्षा, हे जरी सगळं खरं असलं पण अशा आचरण असलेल्या शिवाचं नुसतं ध्यान जरी केलं तरी त्याचं मंगल होतं. असा मंगल प्रदान करणारे हे शिव आहेत. म्हणून सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. जे जे ज्या ज्या अवच्छेदकांनी दक्षनं निंदा केली होती त्या सगळ्या निंदेचं निराकरण सतीनं केलं. आणि सती बोलायला लागली, दक्ष महाराज, मी आता जरी भगवान शिवाकडे गेले तर ते माझा स्वीकार करणार नाहीत असं नाही, माझा स्वीकार करतील. पण जर माझ्याकडून एखादी चूक झाली तर भगवान शिवाचा विनोदी स्वभाव आहे आणि ते सहज म्हणतील की सती तू दक्षाची पुत्री आहेस. आणि दक्षाची पुत्री आहे असं जर भगवान शंकरांनी मला म्हटलं तर ते मला सहन होणार नाही. आणि म्हणून हे दक्षापासून निर्माण झालेलं हे माझं शरीर मी आता संपवते असं म्हणून तिनं बसली, आसन लावलं, योगाग्नी प्रज्वलित केला आणि योगाग्नीनं आपलं शरीर काय केलं, भस्म अशा प्रकारचं केलं. सोबत जे काही जे गण होते ते गणाने मग ते यज्ञाचा ध्वंस मांडला. तिकडं भगवान तर ध्यानस्थच बसलेले होते. नारदांची स्वारी तिकडे गेली. भगवान शंकराला भेटले, म्हणे देवा तुम्ही एकटेच इथं? म्हणे हा एकटाच आहे. बाकीचे कुठे आहे, कुटुंब कुठे आहे? नाही म्हणे ते गेले जरा तिकडं. कुठं? आता नारद तिकडून आले होते पण कुठे गेले? नाही गेले म्हणे तिकडं दक्षाकडे यज्ञ आणि तिकडे गेले. तिकडे कधी येणार आहेत? तसं काय सांगितलं नाही. नारदाने सांगितलं देवा आता सती येत नाही म्हणे. सती येत नाही का नाही येत? असं झालं. तिथं सतीचा अपमान झाला आणि सतीनं अपमान झाल्यामुळे आपलं शरीराचं काय केलं, दाह करून घेतला आणि असं गेलं नारद पडून. कारण नारदानं वाटलं आपण जर थांबलो भगवान शंकराला जर राग आला, क्रोध आला आणि त्यांनी काय करू, कशाला थांबायचं वाचायला सांगून नारद पळून गेले. आणि मग भगवान शंकरांना क्रोध अनावर झाला. मग तांडव नृत्य करायला लागले, जटा सोडल्या आणि जटा आपटल्या जटेतून तो वीरभद्र निर्माण केला. आणि वीरभद्राला सांगितलं जा यज्ञाचा दक्षाच्या यज्ञाचा ध्वंस करा. आणि मग तो वीरभद्र काही शिवगणांना घेऊन गेला. तिथं सगळ्या त्या यज्ञाचा ध्वंस केला. कोणी त्या यज्ञामध्ये लघवी करतय, कोणी काय करतय, सगळे यज्ञ ध्वंस झाला. त्या सगळ्या तिथल्या काही ब्राह्मण मंडळींना वगैरे मारलं. ज्या ज्या ब्राह्मण मंडळींनी अनुमोदन केलं होतं, ज्या ज्या इंद्रियांनी त्यांचा दोष केला होता, ज्यांनी डोळ्याने अनुमोदन केलं त्यांचे डोळे काढले बाहेर. त्या भृगु ऋषीने अशा मिशावर पिळ दिला होता, त्यांच्या मिशाच उपटिल्या. ज्यांनी हाताने म्हणजे ज्या ज्या इंद्रियाच्या द्वारा त्यांनी शिवाची निंदा करण्याकरता प्रोत्साहित केलं त्या इंद्रियाला त्यांनी नष्ट केलं. आणि त्या वीरभद्रानं दक्षाला धरलं, त्याचं मस्तक कापलं आणि यज्ञ टाकून जाळून टाकलं. झालं, दक्ष मेला. सगळे शिवगण परत गेले आणि मग देव घाबरले. हे धर्मकार्य होतं, यज्ञ होता, मध्ये बंद पडायला नाही पाहिजे होता. धर्म यज्ञ हा पूर्ण व्हायला पाहिजे होता. हा यज्ञ पूर्ण झाला पाहिजे. काय करावं. आणि म्हणून सगळ्या देवता भगवान शंकराला शरण गेल्या. आणि मग भगवान शंकर प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हणे यज्ञ पूर्ण झाला पाहिजे. आता यज्ञ पूर्ण करायचं तर यजमानच नाही, यज्ञ कसा काय पूर्ण होईल? मग त्याच्यासाठी यजमान जिवंत झाला पाहिजे. यजमान कोण होतं? दक्ष. मग दक्षला जिवंत करा. मग जिवंत करा म्हटल्याच्या नंतर भगवान शंकरांनी लक्षात आलं की नंदीनं शाप दिलेला आहे की दक्षाला बोकडाचं मुख लागेल.
कशाचं मुख लागेल? बोकडाचं मुख. आणा म्हणे बोकडाचं मस्तक कापून. धरलं एक बोकडं कापलं मस्तक, आणलं भगवान शंकराजवळ दिलं. भगवान शंकराजवळ संजीवनी विद्या आहे, ते लावलं, चिटकल कलम. म्हणजे कलम काही नवीन नाही, तिथूनच आहे. चिटकवलं, ते झालं दक्ष जिवंत. आणि मग जिवंत झाल्याच्या नंतर मग तो यज्ञ वगैरे केला. आणि मग याच्या अंतःकरणामध्ये भगवान शंकराविषयी प्रेम भाव भक्तिभाव निर्माण झाला. आणि मग त्याला वाटायला लागला आपण भगवान शंकराची काय करावी? स्तुती करावी. ज्या वेळेला स्तुती करायला चांगलं माणसाचं तोंड होतं, त्यावेळेला त्यानं काय केली? निंदा केली. आता बोकडाचं तोंड लागलं, आता स्तुती करायला वाटायला. आता काय स्तुती करील होतो? स्तुती करायला आता शब्द तरी बोकडाच्या तोंडातून काढता येतील का? नाही. पण स्तुती करायला वाटायला लागली, पण स्तुती करता येईना. मग बोकड असं करतं ना, मग तसं लागला करायला स्तुती करण्याच्या नुसत्या उद्देशानं भावनेनं. तेवढ्यातच भगवान शंकर प्रसन्न झाले. एवढे प्रसन्न झाले, एवढे त्याला वरदान दिलं आणि सांगितलं की आजपासून कितीही विद्वान असला, कितीही पंडित असला, अस्खलित संस्कृत स्तोत्र जरी त्याला म्हणता आलं, माझी संस्कृत मधून स्तुती जरी करता आली, तरी त्याला सुद्धा मला प्रसन्न करायचं असेल तर तुझ्यासारखंच वरडावं लागेल. म्हणून कितीही मोठा पंडित असला भगवान शंकराच्या मंदिरात गेला की शिवाला प्रसन्न करण्याकरता कसं काय करावं लागतं? असं करावं लागतं. विठ्ठल सुद्धा स्वतःच्या पत्नीच्या शरीराचा दाह झाला, तोही त्याच्यामुळे झाला. आणि तोही नुसतं एवढं केलं, एवढ्यानंच प्रसन्न झाले आणि त्याला वरदान दिलं. याला म्हणतात भोळा. विठ्ठल दक्षिण भारतातला एक काय त्या भक्ताचं मला नाव आठवे ना, जाऊ द्या, नाव नंतर कधी सांगन तुम्हाला, नाही तर तुम्ही वाचून बघा. एका पुराणात आहे ती कथा, नाव आठवणं मला त्याचं. भिल्लाचा मुलगा होता तो. भिल्लाचा, भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेला भिल्लाचा राजा होता आणि तो राजाचा मुलगा होता. आता भिल्लाच्याच कुळात जन्माला आल्यामुळं जाती स्वभावानं तो शिकार कशी करायची, काय करायचं सगळं शिकला. वाघाला कसं मारायचं, सिंहाला कसं मारायचं, कोल्याला कसं मारायचं, अस्वलाला कसं मारायचं, रणडुकराला कसं मारायचं, हे सगळी शिकवण त्याने घेतली ना. आणि सगळं शिकल्याच्या नंतर तो 12-13 वर्षाचा झाल्यावर त्याला असं एके दिवशी मनावर इच्छा झाली की आपण शिकारीला जावं. तो त्याच्या वडिलाला म्हणायला लागला की बाबा मला शिकारीला जायचंय. त्यावेळी पण तू अजून लहान आहे. नाही म्हणे, मला मी शिकलोय सगळी शिकार करायची. आता ठीक आहे म्हणे, जा शिकारीला. पण तो पहिल्यांदा चालला होता ना शिकारीला, मग त्याला सोबत म्हणून काही त्यानं असे 5-6 लोक पाठवली सोबत. त्याला गेला तो अरण्यात गेल्याच्या नंतर, शिकारीला गेल्यानंतर एका रानडुकराची शिकार केली. शिकार झाल्याच्या नंतर त्याला एक डोंगर दिसला, डोंगर एक मंदिर दिसलं. आणि त्याने सांगितलं, बघा मला अशी इच्छा झाली की ह्या डोंगरावर जाऊन ते मंदिर दिसतंय, कोणत्या देवाचं मंदिर आहे, मला त्या देवाच्या दर्शनाची इच्छा झाली. लोकांनी सांगितलं, अरे वा वा, खूप चांगलं आहे. म्हटली, हे मंदिर तुमच्याच पूर्वजांनी बांधलेलं आहे. महाराजही येतात, शिकारीला येतात आणि शिकार झाल्याच्या नंतर या मंदिरात दर्शन केल्याशिवाय जात नाहीत कधीच. आणि तुम्हाला इच्छा या मंदिरात जाऊन दर्शन करायची इच्छा झाली, खूप चांगलं आहे म्हणे, चला महादेवाचं मंदिर आहे ते. लोक त्याला त्या मंदिरात घेऊन गेले. मंदिरात गेल्याच्या नंतर ते भगवान शिवाचं लिंग त्यांनी पाहिलं. धावतच गेला ते
आणि त्या लिंगाला त्यांनी मिठीच मारली. रडायलाच लागला. त्याच्या अंतःकरणामध्ये भक्तिभाव एवढा उफाळून आला, तो रडायला लागला, हुंदके द्यायला लागला. म्हणे देवा असं कसं रे म्हणे, तू एकटाच इथं राहतोस, तुला कोणी सोबत नाही, तुला कोणी बोलायला नाही, तुला कोणी आंघोळ घालायला नाही. म्हणजे त्याला असं वाटलंच नाही की दगडाचं लिंग आहे, हा दगडाचा देव आहे, हा देवच आहे साक्षात. जसं तुम्हा आम्हाला बोलायला लागतं कुणीतरी, तुम्हा आम्हाला कोणतरी सोबत लागतं, तसं देवाला सो कोणी तर पाहिजे ना हो. असा त्याच्या मनातला भाव. तुला कोणी सोबत नाही, तुला कोणी आंघोळ घातली नाही किती दिवसापासून. सगळा तो अरण्यात कोण जाईन पूजा करायला. जंगलात ते मंदिर, डोंगरावर महिना 2 महिन्याच्या अगोदर कोणतरी पूजा केलेली, सगळी धूळ बसलेली, सगळी कुणीतरी पूजा करून गेलेलं, ते सगळं ते पान फुल सगळं वाळून गेलेलं. आणि हे पाहून त्याला फार वाईट वाटायला लागलं, रडायला लागला. बराच वेळ रडला आणि म्हणायला लागला देवा आता झालं ते झालं, आतापर्यंत मला माहित नव्हतं आणि आता मला माहित झालं, आता मी तुझ्यापासून जात नाही. काया वाचा मनानं तुझीच सेवा करीन. झालं, त्याने निश्चय केला आणि दररोज देवाची मग ती सगळं ती लिंग झटकून काढलं, सगळं मंदिर साफसफाई केलं आणि तो देवाची पूजा करायचा. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. ती लोक म्हणले आता बस झालं, चला ना म्हणे आता घरी. ती म्हणे नाही म्हणे, आता तुम्ही जा, कामकाज काय आहे ते तुम्ही बघा, माझे वडील बाबा आहेत घरी, तुम्ही सगळं काम बघा, मी काही येत नाही, सांगा म्हणे जाऊन. ते लोक गेले आणि मग तो तिथंच जंगलात मंदिरातच राहिला आणि भगवान शिवाची तो आराधना उपासना करायला लागला. कशी आराधना करायचा, तो कशी पूजा करावी, काय करावं, शास्त्र बिस्त्र त्याला काय माहित नव्हतं. पण माझा देव आहे, त्याला बोलायला पाहिजे कोणीतरी, त्याच्या जवळ पाहिजे कोणीतरी, त्याची सुरक्षा केली पाहिजे. म्हणून तो रात्री हातामध्ये धनुष्य आणि बाण घेऊन पहारा करायचा. रात्री कोणाला एखादा हिंस्र पशु मंदिरात आला नाही पाहिजे, त्यांनी देवाला इजा केली नाही पाहिजे, त्यांनी देवाला पंजा मारला नाही पाहिजे, असा मनात त्याच्या भाव. आणि धनुष्य आणि बाण घेऊन तो दारातच मंदिराच्या असा फिरत राहायचा. सकाळी झाली की तो आता देवाची पूजा करायची म्हणून काहीतरी बेलफूल काहीतरी आणलं पाहिजे म्हणून तो जायचा. आता पूजा झाली की देवाला ते नैवेद्य लागतो ना, मग देवाला नैवेद्य आता आहे बिल्लाचा, ह्याला दुसरं काही माहित नाही, त्याचं जेवण म्हणजे मांसाहार. एखादं रानडुकर पकडायचं मारायचं आणि एखादं रानडुकर मारून त्याला शिजवायचं, म्हणजे लाकडं पेटवायची अशी आणि ते शिजवायचं, त्याला भाजायचं, त्याचा गोळा तयार करायचा. एखाद्या असं झाडाच्या पानामध्ये त्याचा गुंडाळून ठेवायचा. एखाद्या डबक्यात कुठेतरी स्नान करायचं, देवाला स्नान घालायचं. म्हणून आता पाणी घ्यायला कुठं काय आहे हो त्याच्याजवळ, शिकारीला गेलेला धनुष्य बाण फक्त हातामध्ये, आणि देवाला स्नान घालण्यासाठी काय त्याच्याजवळ काहीच नाही. मग त्यांनी तोंडात पाणी भरायचं. आपण जशी चूळ भरतो ना तशी तोंड भरून पाणी घ्यायचं तोंडामध्ये. एका हातामध्ये तो गोळा घ्यायचा, एका हातामध्ये धनुष्य, तो गोळा इथं बगलत धरायचा हाताने लावून, एका हातामध्ये धनुष्य घ्यायचा, तो बाण घ्यायचा. आणि रस्त्याने जाताना एखादं फुलाचं किंवा बेलाचं झाड दिसलं तर ते बेल फुल तोडून आपल्या इथं डोक्यात खावायचे ते फुलं, ती पानं. आणि मग धनुष्य आणि बाण घेऊन तो मंदिरात जायचा एका हातात. आणि एखादं जर ते मोहळ दिसलं ना, तो देवाला प्रसादासाठी नैवेद्यासाठी मध म्हणून एखाद्या द्रोणामध्ये तो मध घ्यायचा. एका हातात द्रोण आहे, एका हातामध्ये धनुष्य बाण आहे, बगलामध्ये तो मांसाचा गोळा आहे. आणि ते फुलं पानं सगळे कुठे केसात खवलेले. आणि असा मंदिरात जायचा देवाजवळ. आणि देवाजवळ गेल्याच्या नंतर आता सगळे 2च हात असतात ना, 2 हात गुंतलेले.
आता देवाची पूजा करायची, आता देवाची पूजा करायची तर पहिली पूजा विसर्जित केली पाहिजे. आता त्याला काय माहिती कशी पूजा करायची कशी विसर्जित करायची. भगवान शंकराची पूजा विसर्जित कशी पण नाही करता येत. हाताची व्यवस्थित मुद्रा करून ती पूजा काय करावी लागते, ते सगळं देव ते फुलं पानं सगळी काढावी लागत असतात, नाही तर दोष लागतो. अहो हे पण माहित असणाऱ्याला. आता तो भिल्लाचा मुलगा, त्याला काय माहिती, मग त्यानं कशी ती पूजा करायची. त्या अरण्यामध्ये जंगलामध्ये हिंडून हिंडून त्याच्या पायातले जोडे, कातड्याचे जोडे असे त्याचे लक्तर झालेले, सगळे फाटलेले, आणि त्या जोड्याने असं पायाने ती देवाच्या अंगावरची फुलं पानं काय करायचा, तो बाजूला लोटायचा. आणि ते पानं फुलं बाजूला लोटले की मग तोंडात आणलेलं पाणी असं देवाच्या अंगावर चूळ टाकून देवाला काय घालायचा, स्नान घालायचं. झालं म्हणला देवाचं स्नान आता. आणि मग डोक्यात आणलेली ती फुलं पानं असं असं करायचं देवाच्या वर जाऊन ते असं असं डोकं हलवलं, केसातली ती फुलं पानं काय व्हायची, देवाच्या अंगावर पडायची. त्याच्या डोक्यातल्या वास सुद्धा पडत असते. आणि अशी पूजा झाली की मग तो मांसाचा गोळा आणि तो मध देवाला नैवेद्य म्हणून काय करायचा, समर्पित अशा प्रकारचा तो करायचा. पण देवाला एवढा आनंद व्हायचा, एवढा आनंद व्हायचा. अहो तोंडातलं पाणी त्याच्या अंगावर टाकलं, पण देवाला असं वाटायचं की माझ्या या प्रेमळ भक्ताने माझ्या स्नानासाठी 7 समुद्राचं काय आणलं, पज्जल आणलं. डोक्यातली फुलं टाकले, पण भगवान शंकराला वाटायचं यांनी माझ्यासाठी कल्पतरूची फुलं आणली. आणि नैवेद्यासाठी काय आहे, मांस, आणि तेही कशाचं, डुकराचं, रानडुकराचं मांस निषिद्ध. आणि पुन्हा त्यातही पुन्हा भाजलेलं अजून जास्त निषिद्ध होतं म्हणे, भाजलेलं. आणि त्यातही पुन्हा चव पाहिलेली त्यांनी, म्हणजे उष्ट केलेलं, चव पाहून. आणि असा तो मांसाचा गोळा भगवान शंकराला समर्पित करायचा. आणि भगवान शंकराला असं वाटायचं की या माझ्या प्रेमळ भक्तांनी माझ्यासाठी पंचपक्वान्नाचा नैवेद्य समर्पण केलं. आणि त्याची दररोजची सेवा अशी असायची. एके दिवशी भगवान शंकराने त्याची परीक्षा घ्यायची ठरवलं. काय ठरवलं, परीक्षा घ्यायची ठरवलं. तो असा पूजेला गेला, स्नानासाठी जाऊन पूजा करण्यासाठी सामग्री आणण्यासाठी गेला. ते मांस फुलं पानं आणण्यासाठी गेला. तो घेऊन आला दररोजच्या प्रमाणे. तर देवाने अशी माया दाखवली की तिचे देवाचं जे लिंग होतं त्याला असे नाक डोळे असे कोरलेले, ते एका डोळ्यातून असं रक्त यायला लागलं. त्यानं पाहिलं, अरे बापरे, माझ्या देवाला मी गेल्यानंतर इथं कुणीतरी आला, कुणीतरी एखादा जनावर आलं, कुणीतरी एखादा माणूस आला आणि त्यांनी माझ्या देवाच्या डोळ्याला काय केली, जखम केली. माझ्या देवाचा डोळा गेला. काय करावं, त्याला ते राहून नाही, त्याला ती फार वाईट वाटलं, रडायला लागला तो. माझ्या देवाचा डोळा गेला, डोळा गेला, रडत बसला. आणि मग त्याला एकदम स्मरण झालं. काय झालं, अरे देवाचा डोळा गेला, पण आपला डोळा आहे ना, मग आपला डोळा आपण देवाला देऊ. मग द्यायचा कसा, तो काढावा लागेल. मग त्यानं काय केलं, ते बाण घेतला एका हातात, एक हात असा लावला, दुसऱ्या हाताने तो बाण डोळ्यात घातला, त्या बाणाने डोळा काढला आणि तो डोळा असा देवाच्या त्या डोळ्याला लावला. आणि देवानी माया अशी दाखवली, तो डोळा त्या डोळ्याला दाखवला की देवाचा डोळा बरा झाला. तो बरा झाला. पण पुन्हा पाहिलं आणि त्यानं पाहिलं की ते डोळा बरा झाला, याचा डोळा गेला त्याचं त्याला काहीच नाही, पण देवाचा डोळा बरा झाला याचा त्याला इतका आनंद झाला. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय असा आनंदाने देवाचं जप करून नामस्मरण करून नाचायला लागला. तेवढ्यात त्यानं पाहिलं देवाच्या दुसऱ्या डोळ्याकडे, दुसऱ्या डोळ्यातून रक्त यायला लागलं. अरे म्हटलं माझ्या देवाचा दुसरा डोळा गेला, पण काय आता काळजी करायचं काय कारण नाही, मला उपाय माहीत झालाय म्हणे, मला अजून एक डोळा आहे.
हा दुसरा डोळा देवाला लावू. पण त्यांनी विचार केला हा डोळा देवाला लावायचा म्हणजे आपल्याला हा काढावा लागेल आणि हा काढल्यानंतर पुन्हा आपल्याला तो कुठं लावायचा हे दिसणार नाही. मग काय करा, मग लावायचा कुठं, कारण पहिला डोळा एक गेलेला आहे, दुसरा काढले पुन्हा काही दिसणार नाही. म्हणून त्यांनी पायाचा अंगठा देवाच्या डोळ्याला लावला, कारण ते नंतर पुन्हा जागा सापडली पाहिजे ना. जो देवाचा डोळा गेलेला आहे त्या डोळ्याला काय लावला, पाय लावला, पायाचा अंगठा लावला आणि मग बाण घालून दुसरा डोळा काढला आणि तो डोळा काढून देवाच्या पुन्हा तिथं काय केला, डोळ्याला लावला. आणि आश्चर्य झालं, देवाला एवढा आनंद झाला, काय माझा भक्त आहे, माझा डोळा गेला म्हणून, माझा डोळा चांगला बघा हवा म्हणून त्यांनी दोन्ही डोळे काय केले, काढले. भगवान शंकर प्रसन्न झाले, त्याच्या मस्तकावर हात ठेवला, त्याला दोन्ही डोळे आले. पण दोन्ही डोळे आल्यानंतर त्याला मला डोळे झाले याचा आनंद नाही, त्यानं डोळे आल्याबरोबर पहिलं देवाकडे पाहिलं, देवाचा डोळा बघा आहे का, आणि देवाला दोन्ही डोळे बघेत असं पाहिल्यानंतर अजून आनंदानं नाचायला लागला, नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. भगवान प्रसन्न झाले, त्याच्या मस्तकावर हात ठेवला, त्याला वरदान दिलं आणि त्याला स्वस्थानी भगवान कायमच अशा प्रकारचं घेऊन गेले. म्हणजे बिल्ल जाती जन्माला आलेला, जात काही व्यवस्थित नाही, पूजा कशी करावी याचंही ज्ञान नाही, पण अशा बिल्लावरही भगवंत काय करतात, कृपा करतात. म्हणून भगवान शंकराला काय म्हणतात, भोळा म्हणतात. भोळा शिव भोळा चक्रवर्ती विठ्ठल. भोळा. आणि शिवरात्रीची जी कथा आहे ना, ती कथा त्या कथेतही भगवान शंकराचं भोळे पण लक्षात येत नव्हतं आपल्याला. शिवरात्रीची मुख्य कथा, एके दिवशी काय झालं, भगवान शंकर असे रत्नजडी सिंहासनावर बसलेले आहेत आणि रत्नजडी सिंहासनावर बसलेले असताना वामांगी पार्वती माता आहे आणि पार्वती मातेनं प्रश्न विचारला, हे प्रभू असा एक आम्हाला काही इतिहास सांगा की जो इतिहास श्रवण केल्यानंतर सगळ्या जगाचं काय होईल, कल्याण होईल, सगळ्याचं दुःख जाईल, सुखाची वाढ होईल, अशा प्रकारचा इतिहास सांगा. भगवान शंकरांना आनंद झाला, पार्वती तू अतिशय चांगला प्रश्न विचारलास, जगाच्या कल्याणाचा प्रश्न विचारलास. कौतुक केलं भगवान शंकरांनी आणि इतिहास सांगतो म्हणे. आणि मग सांगायला लागले कशाच, शिवरात्रीची कथा सांगायला लागले, शिवरात्रीचं महात्म्य सांगायला लागले. पूर्वी कांचीपुरीला एक सोमदत्त नावाचा राजा होता, त्याला 500 पत्न्या होत्या, पुण्यवान होता, त्याला पूर्व पुण्याईनं काहीच कमी नव्हतं, सगळं ऐश्वर्य संपन्न होता. 500 पत्न्या होत्या, फक्त 2च पतिव्रता होत्या. मग बाकीच्या कशा असतील, सगळ्या बेचारी होत्या. 2 पतिव्रता होत्या. आणि शास्त्र असं सांगतं की पत्नीनं केलेलं पाप पतीला पण भोगावं लागतं, प्रजेनं केलेलं पाप राजाला भोगावं लागतं, राजानं केलेलं पाप कुलगुरूला भोगावं लागतं, पुरोहिताला भोगावं लागतं, पत्नीनं केलेलं पाप पतीला भोगावं लागतं, शिष्यानं केलेलं पाप गुरुला भोगावं लागतं. आणि केले घेणे पुरुषाची, केले घेणे पुरुषाची, शिष्यानं केलेलं गुरुला, स्त्रीनं केलेलं पुरुषाला भोगावं लागतं. आता एवढ्या पाप करणारे यानं एकट्यानं पुण्य करून कुठं ते कसं काय मिळ बसायचा. पाप वाढलं, पुण्य संपलं,
जन्म संपला आणि मग पुढच्या जन्माला तो हरणाच्या जन्माला गेला. आता ह्या 2 पतिव्रता होत्या, अखंड त्याचं चिंतन करत असल्यामुळं, त्याला अनुसरणाऱ्या असल्यामुळं त्या हरिणी झाल्या, हा हरण झाला. बाकीच्या तर अधोगतीला नरकातच गेल्या. दोन हरिणी होत्या, हा हरिण होता. एक मोठी होती ती गरोदर होती आणि लहानी होती तिला 2 पाडसं होते. आणि मग त्यांचा त्या अरण्यामध्ये संसार सुरू झाला. इकडं स्वर्गामध्ये एक इंद्राचा भूतसेन नावाचा सेवक होता. सेवा करत असताना काहीतरी त्याच्याकडून चूक झाली. सेवा धर्म फार वाईट असतो, म्हणून सेवक हा जिवंत असून मेल्यासारखा असतो असं व्यास सांगतात. जिवंतोपि मृता पंच व्यासेन परिकीर्तितः दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवकः. दरिद्री मनुष्य, रोगी मनुष्य, मूर्ख मनुष्य, प्रवासी असणारा आणि नित्य सेवक असणारा मनुष्य हा जिवंत असून मेल्यासारखा असतो. आता तो भूतसेन स्वर्गात जरी राहत असला पण सेवक ना, चुकलं काहीतरी, चुकलं की त्याने शाप दिला, किरात होशील. किरात म्हणजे भिल्ल, पारधी होशील. झाली इंद्र शाप द्यायलाच उशीर झाला लगे किरात. एका गावामध्ये बिल्लाच्या कुटुंबात त्याचा जन्म झाला. चंड बिल्ल त्याचं नाव ठेवलं. ते मोठा झाला. आता बिल्लाचाच तो पारध्याचाच म्हटल्यानंतर त्याचा जाती व्यवसाय पूर्वीचा तो. मग काय ते वाघूर घ्यायचं, जाळे घ्यायचे, ते भाले बाण घ्यायचे, कुत्र्यासोबत घ्यायचे आणि जायचं शिकार करायला. जीवजंतू मारायचे, उपजीविका भागवायची करायची. असं त्याचं पाप वाढत चाललं. एके दिवशी सकाळी लवकर गेलेला, दिवसभर काहीतरी शिकार भेटावी म्हणून फिरत राहिला, भटकत राहिला, वन 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 वन, पण काही भेटलंच नाही. संध्याकाळ झाली. आता घरी जायचं तर कसं जायचं, काही भेटलंच नाही. घरी गेलं तर बायका पोरं विचारतील काय आणलंय, काही सापडलंच नाही तर काय झालं. घरी गेलाच नाही. त्यानं ठरवलं की जाताना घरी काहीतरी घेऊन जायचं. मग त्यानं तिथंच मुक्काम केला जंगलातच. एक असं तळं होतं, तळ्याच्या काठावर एक असं बेलाचं झाड होतं, मोठं झाड होतं. आणि त्या झाडावर जाऊन बसला. त्याला असं वाटलं की इथं पाणी प्यायला एखादं जनावर येईल, आलं की त्याला आपण मारू, अशा उद्देशाने त्या झाडावर जाऊन बसला. आणि मग झाडावर जाऊन बसल्याच्या नंतर पाहायचं झोप कुठे येते त्याला. काही खाल्लेलं नाही, पाणी पिलं नाही, दिवसभर उपवास घडला. शिवरात्रीचा दिवस होता तो. आता त्यानं काय उपवास केला नाही, घडला तो. काही भेटलंच नाही खायला, पाणी प्यायला नाही. आणि वर जाऊन बसला. तो कोण आले का, इकडून कोण आले का, तिकडून कोण येतंय का, तिकडून कोण येतंय का असं पाहण्यासाठी तो काही त्याला असं प्रतिबंध व्हायचा त्या झाडाच्या पानाचा. दाट पानं होते झाडाला, ते मोठं झाड होतं. आणि ते आडवं आलं की त्यानं असं ते पान काय करायचं, विठ्ठल 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 टाकायचं खाली, पान तोडायचं आणि खाली टाकायचं. असे त्यानं रात्रभर 1,00,000 पानं तोडली, खाली टाकली. त्या झाडाखाली एक पुरातन शिवलिंग होत. त्याच्यावर पाला पाचोळा माती पडलेली दिसतही नव्हतं ते. आणि ते पान टाकलं की त्या शिवलिंगावर पडायचं. मोठं शिवलिंग होत. भगवान 3 प्रहर झाले रात्रीचे, शिवरात्रीचे. आणि भगवान शंकर एवढे प्रसन्न झाले, रे बाप, या शिवरात्रीला 1,00,000 बिल्वदल समर्पण करणारा माझा भक्त कोण आहे. आता त्यानं काही भगवान शिवाला टाकायचे म्हणून टाकले नव्हते. ते फक्त आडवे येतात.
एखादं जनावर आलं का नाही पाहण्यासाठी अशा उद्देशानं ते टाकलेले. पण भगवान शंकर भोळेच ना, शिव भोळा. चक्रवर्ती झाले प्रसन्न, उपवास घडला आणि पूजा घडली, जागरण घडलं, म्हणजे नेमात बसलं ना सगळं. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि यमाला पाठवलं वरदान द्यायला. यम आला तिथं, गोरापान असतो यम. फुलो दिपाडचे दिपाड शरीर, आगळवम खांबासारखे तर पाय, ते एका हातात पाश एका हातात सोट्या आणि हलगटावर बसून आलेला. एवढं मोठं त्याचं ते काळं भंगा रूप पाहिल्यानंतर ते घाबरूनच गेलं. त्याने सांगितलं घाबरू नको, तुला मी मारत नाही. मग कशासाठी आले मग तुम्ही? नाही, तुझ्याकडून उपवास घडला, जागरण घडलं, भगवान शंकराची पूजा घडली, तर शिवलिंग आणि शिवलिंगावर तो बेलपानं टाकले, त्याच्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी मला पाठवले तुला वरदान देण्यासाठी. तुला काही इच्छा असेल तर माग. असं महाराज ते बिल्लाच. आपल्याला जर माग असं म्हटलं यम येऊन, काय मागता नो तुम्ही? काय मागता? मला तुमच्यासोबत येऊ दे म्हणतो काय? नाही, आपल्या काय अंतरीचे धावे स्वभाव आहे, जे आपल्या आत आहे, जी इच्छा तीच काय मागत मनुष्य मागत असतो. आता किती केलं तर ते बिल्लाचा स्वभाव, पारद्याचा स्वभाव. त्याने सांगितलं की आपल्याला शिकार करायची असते आणि मग शिकारीसाठी आपल्याला पशुपक्ष्याची भाषा समजणं गरजेचं आहे. त्याने सांगितलं की मला पशुपक्ष्याची भाषा समजावी अशा प्रकारचं वरदान द्या आणि तुम्ही निघून जा. तथास्तु म्हटलं ये मन गेलं निघून. तो गेला की इकडं पशु सकाळ होत आली, पशु पक्षी चिव चिव चिवची पक्षी करायला लागले. ते काय बोलतात ते भाषा त्याला समजायला लागली. आनंद झाला त्याला. आणि तेवढ्यामध्ये असं उजडतं ना उजडतं एक हरिण त्या तळ्यावर पाणी पिण्यासाठी उड्या मारतच आलं होते. आधी आलं, पाण्याची तहान लागली होती त्याला. त्यानं काय पाहिलंच नाही, ते जाळ्यात आलं, ते गुंतलं जाळ्यात गुंतलं की ते पडलं, लागलं तडपड 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 करायला. आणि तेवढ्यामध्ये त्याची एक पत्नी, त्या हरणाची हरिणी, ती तिथं आली. ते सोमदत्त नावाचं राजा ते हरण झालं ना, तोच हरण होतो. आणि त्याची ती एक जिला 2 पाडसं होते अशी धाकटी पत्नी, ती तिथं आली. पाहिलं की आपले स्वामी, आपले मालक आता जाळ्यात गुंतलेले आहेत. तिला दुःख झालं, ती रडायला लागली, आक्रोश करायला लागली, त्याच्या गळ्यात पडायला लागली. आता तुमच्याशिवाय मी कशी काय राहू? तुम्ही माझे प्राणनाथ आहात, अमका आहात, तमका आहात, असं ती आक्रोश करत होती. आता बरंच आहे तो संवाद त्यांचा फार मोठा आहे. आता कीर्तन कुठं सांगत बसू सगळा. तर तो म्हणायला लागला असं, बघ, ज्याच्या ज्याच्या कर्मधर्मानं प्रत्येकाला यावं लागतं, जावं लागतं. आता माझ्या कर्मानं आता मी चाललो, तू घरी जा, लहान लहान मुलं आहेत त्यांचा सांभाळ कर. तिनं सांगितलं नाही, कोण मुलं, कोणाची मुलं, काय मुलं, तुम्ही माझे स्वामी आहात आणि मी तुम्हाला सोडून जाणार नाही. अशी त्यांचा संवाद हा सगळा झाडाच्या आडबाजूला उभा राहून तो बिल्ल ऐकत होता. आश्चर्य वाटलं त्याला. जनावर आणि एवढे धार्मिक अशा प्रकारच्या गप्पा मारतात. तेवढ्यात दुसरी हरणी तिथं आली. तीच म्हणाला, लांबूनच ती बोलतच येत होती, ओरडतच येत होती, अगं इकडे तू काय करतीस? ती लहान मुलं घरी रडू लागलेले आहेत, त्यांना भूक लागलेली आहे, त्यांना पाजण्यासाठी तू घरी जा, असं तसं ती सांगत होती. जवळ आली ती म्हणे, आता मी घरी जाणार नाही, माझे प्राणनाथ इथं संकटात आहेत आणि मी आता घरी जात नाही, तूच घरी जा, त्यांचा सांभाळ कर. तुम्ही काय झालं? मग तिनंही पाहिलं की तो हरीण काय झालेला आहे, याच्यामध्ये जाळ्यामध्ये गुंतलेला आहे. ती आली, पुन्हा ती आक्रोश करायला लागली, ती रडायला लागली. आणि मग ती म्हटली, हे बघ, तुझी लहान लहान मुलं घरी आहेत, त्या मुलांना तुझी गरज आहे, तू जा, मी मोठी आहे आणि मोठी मी त्याची धर्मपत्नी असल्यामुळं त्याच्याबरोबर जाण्याचा माझा अधिकार आहे, मी जाते, तू मुलांचा सांभाळ करण्यासाठी घरी जा. ती म्हणायला लागली, अगं असं नको करू, तू गरोदर आहेस, तू जर याच्याबरोबर गेली, तू जर आत्महत्या केली, तू जर स्वतः मेली तर तुझ्या पोटातला गर्भ नष्ट होईल, त्या गर्भाच्या हत्येचं पाप लागल. माणसानं कळा ना महाराज,
काहीच वाटत नाही त्यांना. पैसे देऊन गर्भ नष्ट करतात. आणि ही भाषा हरणं बोलत होते. गर्भ हत्या केल्यानंतर, गर्भाचा नाश केल्यानंतर त्याचं पातक होईल, ते भोगावं लागेल. हे ज्या वेळेला त्या भिल्लांनी ऐकलं, आश्चर्य वाटलं बरंच त्याला. अजून काय बोलतात काय सगळं असं लक्ष देऊन तो भिल्ला ऐकायला लागला. तिनं सांगितलं की तुम्ही परत जा. मी काही जरी केलं तरी मी माझ्या स्वामीला सोडून जाणार नाही. मग त्या मोठीनं सांगितलं, हे बघ ठीक आहे, तुला यायचंय सोबत, तू चल, आपण जाऊ, दोघी जाऊ सोबत. पण घरी लहान लहान मुलं आहेत, त्यांना भूक लागलेली होती, ते रडत होते. कमीत कमी तू जाऊन तरी ये, त्यांना पाजून तरी ये, त्यांना सांगून समजून काही गोष्टी सांगून तरी ये. आणि असं म्हटल्यानंतर ती घरी गेली. त्या पिलांना दूध पाजलं, स्तनपान केलं आणि मग सांगितलं, हे बघा मी आता चालले, तुमची माझी शेवटची भेट आहे, आम्ही जाणार आहोत, पुन्हा काही परत येणार नाही, तुम्ही व्यवस्थित राहा, प्रेमानं राहा. बस ती संवाद खूप त्यांचा मोठा आहे. मग त्या पिलाने सांगितलं, नाही तुम्हाला सोडून आम्ही कसं काय, आम्हाला कोण आहे दुसऱ्या जगात, आम्ही तुमच्या बरोबर येतो. झालं. ती पिल्लं ती पुन्हा तिथं आली. त्याला वाटलं, अरे बाप, नाही तो काहीच नव्हतं, आता 5-5 जण आलेत, या सगळ्यांना मारता येईल, असा याच्या मनामध्ये ते भिल्लाचा भाव. जवळ आल्याच्या नंतर तिची मोठी हरणी होती. मग तिनं त्या पारध्याला पाहिलं. तो असा धनुष्याला बाण लावून मारण्याच्या तयारीतच होता. तर ती धावत त्याच्या जवळ गेली, पाया पडायला लागली, सांगितले, हे बघा आम्ही तुम्हाला शरण आहोत, तुम्ही मारू नका यांना. ठीक, तुम्हाला मारायचं तर मारा, पण कमीत कमी हे तहान लागलेली होती, तृषाकांत होते आणि पाणी पिण्यासाठी आले होते, आणि अशा अवस्थेमध्ये मारणं बरं नाही, खूप मोठं पाप आहे. त्यासाठी तुम्ही यांना सोडा, पाणी पिऊ द्या, परत आम्ही तुमच्या जवळ येतो. पुन्हा मारायचं तर मारा, काय करायचं तुम्ही ठरवा. म्हणे वा रे वा, म्हणजे सोडा आणि सोडलं की पळून जायचं. चांगली चालाकी जमते म्हणे तुम्हाला. नाही म्हणे तसं नाही, आम्ही शब्द देतो तुम्हाला, वचन देतो, आन वाहतो. माणसं जर वचनाला फिरले, जर शब्दाला बदलले, तर त्यांना काय गती प्राप्त होते, कोणतं पाप केल्यानंतर मनुष्याला काय भोगावं लागतं, काय भोगावं लागतं, असा बराच मोठा विस्तार धर्मशास्त्राचा त्या हरणीनं त्या पारध्याला सांगितला. कोणतं पाप मनुष्य केल्यानंतर तो कोणत्या गतीला जातो, बराच विस्तार सांगितलेला आहे. आणि मग हे सगळं ऐकून त्याची बुद्धीच पालटली, डोक्यात उजेडच पडला. आणि त्याला याची स्मृती झाली की अरे हो, आपण सुद्धा या भिल्ल योनीला, किरात योनीला जो आलो, ते आपल्याकडून दोष घडला होता, आपण स्वर्गातले देव आहोत याची स्मृती जागी झाली. आणि मग त्याने त्या हरणाला सोडलं. ते हरीण पाणी पिलं. हे सगळे पाणी पिऊन परत 5 जण तिथं आले. म्हणजे ते हरीण, 2 हरण्या आणि ते 2 पाडसं, असे 5 जण तिथं आले आणि सांगितलं, हे बघा आता आम्ही आलेलो आहे, मारायचं तर मारा, काय काय करायचं ते करा. त्यांनी सांगितलं, हे बघा आता मला काही मारायचं नाही, तुम्ही जाऊ, आनंदाने जाऊ शकता. ती हरणी म्हणाली, हे बघ म्हणे असं आहे, तू जर आम्हाला इथं मारलंस तर उचलून न्यावं लागेल, त्याच्यापेक्षा तू पुढं चाल, आम्ही तुझ्या मागे येतो, घरी गेल्यानंतर मार, असं एका एकाला मार, एकदम सगळ्याला मारू नको, तुला जसं करायचं तसं कर. तो हरे मला आता काय मारायचं नाही म्हणे. तो गेला पारधी निघून. आणि मग हे हरण त्याच्या घरापर्यंत गेले. आणि घरापर्यंत गेल्यानंतर घरी गेल्यावर सांगितलं की आम्ही आलेलो, तुला मारायचं असलं तर मारू शकतो. आणि मग या हरणाच्या अंतःकरणातला भाव, त्यांची सत्यवर असणारी निष्ठा भगवान शंकरांनी ही जाणली, प्रसन्न झाले. आणि त्यांना कैलासावरून त्यांना विमान पाठवलं, दिव्य विमान आलं, शिवगण त्याच्यात होते. यांचा देह पडला. ते 5 जण त्या विमानात बसले आणि त्या शिवगणाने त्या पारध्याला सांगितलं, भगवान शंकर तुझ्यावरही प्रसन्न झालेले, तुझ्याकडून उपवास घडला, व्रत घडलं, भगवान शंकराची पूजा घडली, आणि तू असंच भगवान शंकराची भक्ती कर, भगवान शंकराच्या नामाचा जप कर, आणि पुढच्या शिवरात्रीला पूजा केल्यानंतर
व्रत केल्यानंतर तुला सुद्धा कैलासाहून काय येईल, विमान अशा प्रकारचं येईल. आणि मग त्यांनी तसंच केलं. पुढचं शिवरात्रीचं व्रत केलं, देवाची पूजा केली, जागरण केलं, पारणा केली आणि कैलासावरून विमान आलं आणि भगवान शंकर त्या पारद्यालाही आपल्या स्वस्थानी अशा प्रकारचे घेऊन गेले. विठ्ठल प्रसन्न झाले म्हणून भोळे. असा हा भगवान शंकर भोळे, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती. नाथ महाराज म्हणतात की या भगवान शिवाचे चरण माझ्या चित्तामध्ये आहेत. अशा त्या शिवाचं नुसतं नाव जरी घेतलं, नुसतं शिव 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 हर 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 असं जरी म्हटलं तर त्याचं काय फल आहे. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये शिवनाम. वाचे म्हणजे वाणीनं. जर शिवनाम वदता, शिवनाम अशा प्रकारचं जर उच्चारलं, बोललो, वाणीनं शिवाच्या नामाचा जर जप केला तर तयान बाधी क्रोध काम. त्याला कामाची आणि क्रोधाची बाधा होत नाही. महाराज हे सगळं जग या काम क्रोधाने सगळं घायाळ केलेलं आहे. हे काम क्रोध मनुष्याचे शत्रू आहेत. विद्येन मिह वैविनम. मनुष्य का, माणसं का पाप करतात माहितीये का तुम्हाला? दुःख भोगा वाटतं का कोणाला? दुःख कोणालाच भोगा वाटत नाही. आणि आपण जे दुःख भोगतो याचं कारण काय माहितीये? पाप. दुःख भोगावं लागतं त्याचं कारण आहे पाप केली म्हणून दुःख भोगावे लागतात. आणि जे पुण्य करतात ते सुख भोगतात. पापाचं फल आहे दुःख आणि पुण्याचं फल आहे सुख. माणसाला सुखाची अपेक्षा असते पण पुण्य करीत नाही. दुःखाची अपेक्षा नसते पण पाप करतात. आणि दुःखाची अपेक्षा नसते. कसं काय शक्य आहे? पाप केलं की दुःख भोगावंच लागतंय. मग दुःख नको वाटतं आणि तरी पाप करतात. का करतात? का करतात नाही, हे का मन क्रोध त्याला करायला होतात. आता केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित. पाप करायची इच्छा नसते माणसाला तरी माणसं पाप करतात. का? तर हे काम आणि क्रोध त्याला पाप करायला लावतात. काम येश क्रोध येश
रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम एनम वैरिणम विद्धी. हे वैरीत वैरी साधकाचे तर हे वैरीच ज्ञान बघायला येतात. हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्गजे. म्हणून या काम क्रोधाचा त्याग केला पाहिजे. काम क्रोधामुळेच आपण अधोगतीला जातोय. म्हणून त्रिविधम नरकसेदम द्वारम नाशनमात्मनः काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः. काम क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत. या तिन्हीचा त्याग करावा. का हे तिन्ही जवळ जागती तव निकयाची प्राप्ती माझे कान नायकती देवही म्हणे. हे तीन जोपर्यंत जागे असतात काम क्रोध आणि लोभ तोपर्यंत माणसाचं चांगलं होत नाही हित होत नाही असं भगवान म्हणतात. म्हणून हे काम क्रोध नष्ट झाले पाहिजे. ह्या काम क्रोधाची बाधा सगळ्यांना होते. चांगले चांगले महाराज या काम क्रोधाने घायाळ केले हो. चांगले चांगले जाऊ दे आता याचं काय वर्ण वेळ बी नाही आपल्याला. याला येडक्याची उपमा येडका मदन तो केवळ पंचान. तर असे हे काम क्रोध आणि भगवान शिवाच्या नावाचा जप केला की त्याला मग काम क्रोधाची बाधा होत नाही. तया न बाधी क्रोध का. आणि मग असा जप करतच राहिलो की मग भगवान प्रसन्न होतात. त्याला दर्शन देतात. भगवान शंकराचा शिवाचा त्याला साक्षात्कार होतो. आणि साक्षात्कार झाल्यावर काय फल प्राप्त होतं. धर्म अर्थ काम मोक्ष जीवन